नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत पालक पनीर। सर्वप्रथम आपण भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी 2 मोठ्या साईजचे कांदे, एक मीडियम साईजचे टोमॅटो आणि आले लसूण घेतलेला आहे। सर्वप्रथम आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो कच्चाच वापरायचा आहे। तर आता आपण पालक प्युरीसाठी लागणारं साहित्य पाहूयात। इथे मी पालकाची पानं छानपैकी धुवून गरम पाण्यामध्ये शिजवून घेतलेली आहेत। ही पालकाची पानं आपल्याला फक्त पानंच घ्यायची आहेत, पालकाची देठ आपण यात वापरणार नाही आहोत। इथे आपण पालक 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत पाण्यामध्ये व त्यानंतर पालक शिजला की आपल्याला हा पालक थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण पालक पनीरची भाजी करू त्यावेळेस पालकाच्या भाजीचा कलर अगदी छानपैकी हिरवागार टिकून राहील। तर इथे आपण आता पालक प्युरी बनवून घेणार आहोत। तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, हिरवी कोथिंबीर आणि हिरवी मिरची वापरलेली आहे। तर याची आपण प्युरी बनवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता इथे आपली प्युरी अगदी छानपैकी रेडी झाली आहे। तर आता आपण भाजी बनवण्याच्या कृतीकडे वळूयात। इथे मी पालक पनीरची भाजी बनवण्यासाठी थोडं बटर टाकलं आहे व हे बटर मेल्ट होतानाच यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। तुम्ही पाहू शकताय इथे आपलं बटर आणि तेल अगदी छानपैकी गरम होतं आहे। आता आपण ह्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण आपण यामध्ये टाकणार आहोत। कांदा, टोमॅटो, आलं लसूण हे वाटण आता अगदी आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकताय आपलं वाटण अगदी छानपैकी फ्राय होतं आहे। अशा रीतीने आपल्याला हे वाटण अगदी छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण इतर मसाले टाकून घेणार आहोत। इथे मी थोडा गरम मसाला, धणे पावडर, तसंच लाल तिखट आणि थोडी हळद हे सर्व टाकून घेते। तो आपल्याला हे सर्व टाकून मसाला अगदी छानपैकी फ्राय करायचा आहे। इथे आपण लाल तिखट थोडंच वापरलं आहे, कारण आपण पालकाची प्युरी बनवताना त्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आपण टाकलेली आहे, त्यामुळे त्या अंदाजानेच लाल तिखटचं प्रमाण आपल्याला ठेवायचं आहे। तर अशा रीतीने कांद्याची प्युरी, टोमॅटोची प्युरी आणि आपली बाकी इतर मसाले टाकल्यानंतर आपला मसाला अगदी छानपैकी फ्राय झाला आहे। आता यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे व ते सुद्धा अगदी छानपैकी हलवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय दही सुद्धा आता आपल्या मसाल्यामध्ये अगदी छानपैकी मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला यामध्ये पालक प्युरी आपण टाकून घेणार आहोत। व छानपैकी आपण मसाल्यामध्ये पालक प्युरी आपल्याला मिक्स करायची आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। व ही भाजी शिजत आली की यामध्ये आपण पनीर मिक्स करणार आहोत। मैत्रिणींनो, पालकाची भाजी करताना आपल्याला पनीर अगदी फ्राय न करता तसंच वापरायचं आहे।
तुम्ही पाहू शकताय आता मी पालक पनीरमध्ये पनीर टाकून दिले आहेत व आता ते छानपैकी आपण शिजू देणार आहोत. पालक पनीरची भाजी करताना आपल्याला 2 ते 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पालक पनीरची भाजी करताना आपण कांदा टोमॅटो फ्राय न करता आपण कच्चाच कांदा टोमॅटो वापरणार आहोत. तसेच पनीरसुद्धा आपण फ्राय न करता भाजीसाठी वापरणार आहोत. आणि मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची टीप, ज्यावेळेस आपण पालक पनीरची ही भाजी करतो ना, ज्यावेळेस आता आपली भाजी होत आली आणि आपल्याला गॅस बंद करायचा आहे, त्यावेळेस आपल्याला छानपैकी भाजीला एक वरतून लसणाचा तडका द्यायचा आहे, जेणेकरून भाजीची टेस्ट अगदी अफलातून लागेल. तुम्ही करून पाहाल मैत्रिणींनो, भाजीची टेस्ट अगदी आपण हॉटेलमध्ये खातो ना त्याच प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल ही पालक पनीरची भाजी तयार होते. व लसणाचा तडका दिल्या दिल्या लगेच आपल्याला त्या पॅनवरती म्हणा किंवा त्या कढईवरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय आपली पालक पनीरची भाजी किती सुंदर रेडी झाली आहे ना. काय आवडली का मैत्रिणींनो? जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय मैत्रिणींनो.